इस्रायल इराण युद्धाचा फटका देशातील पर्यटकांना बसलाय। देशातील शेकडो पर्यटक आखाती देशांमध्ये फिरण्यासाठी गेले होते, मात्र विमानसेवा ठप्प झाल्यामुळे हे पर्यटक आखाती देशांमध्ये अडकून पडले आहेत। यात महाराष्ट्रातीलही शेकडो पर्यटकांचा समावेश आहे। पाहूयात। इराणचे आखाती देशांवर जोरदार हल्ले। हल्ल्यानंतर विमानसेवा पूर्णपणे ठप्प। विमानसेवा ठप्प झाल्यानं हजारो पर्यटक अडकले। इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ले केल्यानंतर इराणनं देखील आखाती देशांमधील अमेरिकेची तळ उद्ध्वस्त केली आहे। त्यामुळे आखाती देशांमधील विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्यामुळे भारतातून आखाती देशांमध्ये फिरायला किंवा कामानिमित्त गेलेले हजारो पर्यटक हे त्या देशांमध्ये अडकले आहेत। यात महाराष्ट्रामधीलही शेकडो पर्यटकांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील 426 जण आखाती देशांमध्ये अडकले आहेत। मुंबई 98, ठाणे 26, पुणे 75, कोल्हापुरातील 115 पर्यटक, सांगलीतील 31, सोलापुरातील 12, नाशिकमधील 28 पर्यटक, धुळ्यातील 5, जालन्यातील 8 पर्यटक, नांदेडमधील 11, परभणी 4, वाशिम 4, अमरावतीमधील 1, बीड आणि जळगावमधील 4 पर्यटक, अहिल्यानगरमधील 1, रायगडमधील 1 पर्यटक, रत्नागिरीमधील 1 पर्यटक आणि पालघरमधला 1 पर्यटक तिथे अडकलाय। पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेविका सुमन नेटकेंसह 40 ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप दुबईत अडकलाय। सांगवीतील गायकवाड कुटुंबियातील 6 सदस्यांचा यात समावेश आहे। दुबईत अचानकपणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं हा ग्रुप भारतात परतू शकला नाहीये। आमचा संपर्क तर आज सकाळी झालेला आहे। आज सकाळी त्यांच्यावर बोलताना तर जाणवत होतं की ते लोक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत। माझ्या सख्या 3 बहिणी, आमची भावजं आहे आणि आमच्या गायकवाड फॅमिलीतले टोटल 13 जण आहेत आणि पिंपरी चिंचवडमधील 40 जण आहेत। तर यांना आपल्या सरकारनी, राज्य सरकारनी, केंद्र सरकारनी सुखरूप आपल्या मायदेशी परतावं हीच माझी केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती राहील। लातूरची नेहा मिसार ही दुबईत अडकली असून मिसाईल हल्ल्याचा थरारक व्हिडिओ तिने स्वतः मोबाईलवर शूट केल्याची माहिती आहे। या व्हिडिओमुळे तिथल्या भीषण परिस्थितीची कल्पना येते। नेहासह राज्यातील 30 विद्यार्थी तिथे अडकले आहेत। नेहाच्या आईने चिंता व्यक्त करत सरकारला भावनिक आवाहन केलं। माझ्या मुलीचं नाव नेहा मनोज मिसर आहे। ती सध्या दुबईमध्ये आहे। 2025 सप्टेंबर महिन्यामध्ये ती गेलेली आहे आणि तिचं सध्या फर्स्ट इयर AI इंजिनिअरिंगसाठी ती तिथे गेलेली आहे आणि तिथे सेफ आहे म्हणूनच मी तिला तिथे पाठवलेलं आहे। पण हे असं अचानक घडेल म्हणून काही माहिती नव्हतं आणि जशी न्यूजवर हे ऐकलं तेव्हा म्हणजे काही समजत नव्हतं की काय करावं हे ते। आणि तिथे तिच्या जवळ आसपासच मिसाईल वगैरे पडायला लागल्यात आणि जेव्हा तिने घाबरून कॉल केला, कारण की सगळे स्टुडंट घाबरलेले आहेत आणि मी सरकारला एकच विनंती करते की फक्त माझ्याच मुलीसाठी नाही तर सर्व स्टुडंटसाठी त्यांनी मदत करावी। जळगावचे 31 नागरिक दुबईत अडकून पडले आहेत। विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी हे नागरिक दुबईत आले होते। युद्धामुळे दुबईतील हवाई वाहतूक तात्पुरती बंद असल्यानं सध्याच्या परिस्थितीत उड्डाणाबाबत अनिश्चितता आहे। सर्वजण दुबई फेस्टिवल सिटी परिसरात हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती आहे। आमच्या कंपनीतर्फे तसेच हॉटेल प्रशासन व दुबई स्टेट गव्हर्नमेंट प्रशासनातर्फे आम्हाला वेळोवेळी योग्य त्या सूचना दिल्या जात असून कालपासून दुबई विमानतळ बंद करण्यात आलेले आहे व पुढील सूचना येईपर्यंत किंवा पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आम्हाला हॉटेलमध्येच थांबण्याचे सर्वांना सूचित करण्यात आलेले आहे। दुबई व्यतिरिक्त अनेक आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक अडकले आहेत। ज्या देशांमध्ये युद्धांचा परिणाम झालाय त्या देशांमध्ये लाखो भारतीय नागरिक सध्या राहत आहेत। इराणमध्ये 10,765 भारतीय राहतात। इस्रायलमध्ये 1,23,000 भारतीय राहतात। कतारमध्ये 8,30,491 भारतीय राहतात। बहरीनमध्ये 3,46,856 भारतीय राहतात। कुवेतमध्ये 10,10,317 भारतीय राहतात। सौदी अरेबियामध्ये 27,47,551 भारतीय राहतात। जॉर्डनमध्ये 17,050 भारतीय राहतात। UAE मध्ये 38,97,567 भारतीय राहतात। लेबनॉनमध्ये 2,041
तर सिरियामध्ये 39 भारतीय राहतात। आखाती देशांमध्ये भारतातील पर्यटक अडकले असले तरी ते सुरक्षित आहेत। मात्र इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडालाय। यांच्यातलं युद्ध अजून पेटण्याची शक्यता आहे। त्यामुळे इराण आणखी मोठे हल्ले आखाती देशांवर करण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची मागणी केली जाते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।